तू अशी गाडी घातली कुठं हाणायची बरोबर पण हारलो नाही. तो नमस्कार दोस्तों, मेरा नाम है गणेश। वेलकम टू अनदर ब्लॉग। आज हम जा रहे हैं ऍडव्हेंचर पे हरिश्चंद्रगड. चालू गाडीवर दोघं पुढे गेले आणि आम्ही चाललेलो आहे आता हरिश्चंद्रगडावरती. थोडासा लेट झालाय पण ठीक आहे, ओके. कारण इकडे वातावरण खूपच सुंदर आहे. काय मरापा कसं वाटते भाऊ तुला? ए मरापा, इकडे असं खूपच सुंदर असं वातावरण आहे. आणि हा घाट खतरनाक घाट आहे. रोड कच्चे आहे पण तरी पण करतोय मस्त आहे. गाडी तर चढतच नाही तो. गाडी चढले झाडावर. गाडी काहीच चढत नाही. कसं करायचं? पेट्रोल पण संपत आलंय. पेट्रोल संपत आलंय. अवघड होणार आहे तिथे. मला तर काय वाटतं माहिती आहे का? एवढेच पैसे काँग्रेसच्या स्वतःचं घर बांधून कुठेच राहू. कुणीकडे जायचंय वरती खाली कुठे जायचं. आम्हाला आहे ना, आमान कसं वाटतं तुला? आजोबा आम्हाला हरिश्चंद्र हाच रोड फार शेवट डोंगराची कड. कुठले रे भाऊ तुम्ही? पंढरपूर फलटण. पंढरपूर फलटण. पंढरपूर तू अशी गाडी घातली कुठं? असे अनुभव घेतले पाहिजेत. अनुभव 100% घेतले पाहिजेत. अनुभव घेतल्याशिवाय माणूस पुढे जात नाही. एक चार्जिंग वरचं पण हा तेच आहे घरी आमच्या. आम्ही आलं आम्हाला वाटणार गरज पडली. नाही सोबत ठेवायचं इतकं लावायचं. समजलं ना. नेक्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्ही त्यावेळेस 100% घेऊन येतो. कसं आहे सोबत असलं म्हणजे काय वाटत नाही. हा? तू गाडी चालवली मग गाडी पंक्चर झाली बा. त्यानं चालू ना गाडी पंक्चर झाली नाही. राहुलला कोणती गाडी? राहुलला गाडी जातो चालवायला. त्याला गाडी दिली तर पंक्चर झाली. हा जर फिरायला आला तर गाडी पंक्चर झाली असते त्याच्यामुळे. आणि याच्या आत गाडी घेऊन परत. कसं आहे मारा भाऊ? काय दिशेने ते गाडीचा प्रॉब्लेम. एखादा ऑइल संपतंय, पंक्चर होत्या. काय सांगायचं? नशिबानं आले फिरायला तर ते नशीब पण साथ देणार आहे. हरिश्चंद्रगड काय नाही, चेक करा नाही. बरोबर आहे तुमचं. हाणली ना त्या मागं मग हा नाही तो तुमच्याच पोरांनी कुदळीवर धरून तुम्हाला. बरोबर आहे. त्यांच्यामुळे सगळ्याचं नाव खराब होत आहे ना. हात वर कोण कुठलं चांगलं या. तर मित्रांनो, आम्ही हरिश्चंद्रगडला जात होतो रोडने. आम्हाला एक जाताना एक प्लेस दिसला जे की किंद्रीचा धबधबा आहे. माहित नाही कुणी बघितला नाही, लेकिन आम्ही तुम्हाला दाखवतो. चला. आम्हाला आहे ना ए बघून आता वरती जायचंच नाही. मग चालू आहे बाबा. ओ आहे नजारा कसा आहे? फायनली मित्रांनो, आम्ही हरिश्चंद्रगडापाशी आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता मागे हरिश्चंद्रगडचा बोर्ड आहे.
इथून आम्हाला अजून 3 किलोमीटर पुढे जायचं आहे. चालत ट्रेकिंग आहे, पायदळ वाट आहे. तर आम्ही हा गोष्टीसाठी 3 वर्ष झालं प्लॅनिंग करत होतो. आता कोणत्याही विदाउट कारणामुळे आम्ही इथं आलेलो आहे. या तुम्हाला दाखवतो बरं. कमॉन लेट्स गो. बघू शकता ट्रेकिंग असं खूपच सुंदर असं ट्रेकिंग आहे. स्वतः ते आहे स्वतः वेळ लागेल जायला आपल्याला तिथं. 3 घंटे लागेल. काठी घेऊन येतो तुला. काठी घेऊन जाऊ का? 30 रुपये लागते बघ, 30 रुपये. महिन्यावरती झालं बोलत आहे आम्ही. 3 वर झालं, आत्ता झालं फायनली ती पण बिना पैशात झालं. मग 2000 3 दिवस काढून दाखव. पैशाची बँक हिच आहे. द किंग मेकर. काय म्हण थकला? थकलो पण हारलो नाही. हे बनेचा गुरु. अडचण काय घ्यायचं निवांत हळूहळू. पावसाळ्यात कसं ऍक्सिडेंट होऊ शकते. तुम्ही उन्हाळ्यात या हिवाळ्यात सरकार आहे. पावसाळ्यात येऊ नका इथे. ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत. जर तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल, तुम्ही बिगिनर असाल तर येऊच नका पावसाळ्यात. आम्ही एक्सपिरियन्स आहे. आम्ही रायगड मागणं चढलाय. हा खूप एक्सपिरियन्स आहे आम्हाला. असं चुकू ना कुठल्या वाटेनं, जी वाटाच्या वाटेनं जावा. आय थिंक मला इकडे वाटते इकडे वाट. आता इकडे ना वाट. जे वयस्कर किंवा त्यांचे इथे पिढीने पिढी गेले ते सांगते ते लोकेशन योग्य असतं. त्यांचं लोकेशन नेहमी ऐकायचं, मनाचं काहीच करायचं नाही. कारभार हा खूप महागात पडू शकते एक चूक. सो प्लीज दीजिए. लुक ॲट धिस. वा वाचलो जरी आज मी माझा अंत नाही. पेढीने नव्यानं लुक ॲट धिस. दिस इज द हेवन ऑफ द महाराष्ट्र. तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातच भेटेल तुम्हाला. आमची माणसं काही हे काकू बघा, आजोबा बघा, ही माणसं बघा आमची. मी तर नाही. असल्या मित्राला घेऊन असावं तुम्ही एखाद्या. दोन तास लागणार, तिथं 6 तास लागतील. हा त्याशिवाय मजा, गड पूर्ण फिरून होईल. त्याशिवाय मजा येत नाही तुम्हाला. बरं आहे. हाय ट्रेक कसं वाटतं राहुल? निघायला लागला अजून काय चालू नाही आपण राहुल? माझं काय नाही. आणि नवीन आला आपल्यासोबत चिंगममुळे फेस घ्यायला लागला. काय नाही गं. क्रिकेट काय खेळतात चिंगम असं क्रिकेट असं करताना चिंगम घ्यावं लागते भावानो. आपण गुटखा मावा आपल्याला व्यसन नाही तसलं काही. मला नाही निवांत आहे. तर पुढे ऊन बघू शकता तुम्ही किती. त्याच्यावरनं कळलं तुम्हाला किती त्रास होत असेल. तरी पण आपण जाऊया पुढे. त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. इथंपर्यंत आलोय तर जाणारच. खूपच म्हणजे 8 करून आलो इथे. काही खडतर रस्ते होते, काही खडतर प्रसंग होते, पण त्या सगळ्यांवरती मात करून आम्ही इथं आलो आहे. तर आम्ही पूर्णच जाणारच. तर भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो इकडे काहीतरी धरलेलं आहे अमन सरांनी. सो आपण आता त्यांचं काय धरलं त्यांनी बघूया. तर बघू शकता. चला डायरेक्ट काय केलं अमन सरांनी? डोंगर धरलेला. डायरेक्ट वरचं धरलेलं आहे. ताकद डायरेक्ट हे धरलेला आहे त्यांनी. भाकरी बिकरी खाऊन असं धरावं लागतं. बाजरीची भाकर आणि पिठलं असं धरावं लागतं. असं तो बघा मित्रांनो मस्त वाटतंय. कारण की कसं माहिती आहे का, वरती आलो आम्ही खूप थकलो होतो. आम्हाला वाटतं की आता बस पाणी वगैरे भेटणार नाही. वरती आलो की धबधबा येतं मस्त बघेल. आणि इकडे ते भरपूर पाणी साचलेले खड्ड्यामध्ये, जे की विहिरी टाईप होतं. तिथे पोहू शकता आपण. तिथे खाली तिथून बघू शकता तुम्ही. तिथे पोहतात. खूपच असं सुंदर आहे वातावरण आहे. कोणी घाण वगैरे करत नाही ते तेवढं मस्त आहे. आणि घाण करू पण नाही. वाचली गाऊन दाखवतात. आंघोळ करणार. आणि कृपया आंघोळ करताना एवढं लक्षात ठेवा,
शॅम्पू साबण अशा गोष्टी आणू नका ओके किंवा तुम्ही इतक्या घाण्यात की सह्याद्रीच्या पाण्याने तुम्ही धुवून जाल सगळे त्याच्यामुळे शॅम्पू किंवा साबण लावायची गरज नाहीये इतकी स्वच्छता आहे हा. तरी पण आहे खाली लोक नाही का ते बाटली लँग्वेज आमचं रागात भात बोलून आला रागात कळला कडा चढणार आहे भाऊ. रोड भेटताय. तसं काय नाही सिरियस नाही घेऊ अजिबात त्याचं म्हणणं असं आहे की मला सगळेजण चढवतील हरभरा चढू हे शेंगाचं झाडू चढू दे म्हणणं यायचं खूप असं सुंदर आहे मित्रांनो खरं सांगतो मजा खूप येत्या थोडीफार फाटत्या पण कसं आहे एकदम पिक्चर मधलं एक नंबर भाई एक नंबर व्यू बघायतला मित्रांनो आम्ही यू रुक इकडे याला धरण्याचा प्रयत्न करू नका हे हलते बघा इकडे बघा पिक्चर जायचं कोणीकडे आता चारी बाजून रस्ते आहेत पण इकडे रस्ता मोठा दिसतोय पडू शकता येत ना सावकाश आणि त्यासाठी काठी लावल्या अमान डायरेक्ट खाली कोण आहे? पुढे बघू शकता तुम्ही कसा आहे रोड इथे बघा आता इथे लिहिलेलं आहे हरिश्चंद्रेश्वर मंदिर इकडे मंदिराकडे वाट आहे मंदिराकडे वाटेल So तुम्ही सरळ जाऊ शकता अंघोळ करा पाणी जाऊ असं काय अमरेंद्र बाहुबली यांनी. तर मित्रांनो चला फास्ट तुम्ही बघू शकता दमायचं नाही बघू शकता मित्रांनो हे ज्यांनी कोणी लिहिलेलं आहे ते खूपच चांगल्या विचाराने लिहिलेलं आहे कारण कसं आहे इथून जे जातात लोक म्हणजे प्रवासी वगैरे तिकडे जातात वरती गडावरती त्यांना चढण्यासाठी खूप असा म्हणजे एक एनर्जी मिळते कारण जय श्रीराम ह्या नावात खूप एनर्जी आहे सो अशा गोष्टी करा ना तुम्ही ज्या गोष्टी लोकांना प्रोत्साहन भेटते त्या आता जे त्यांनी लिहिलेलं आहे जय श्रीराम हे कोणाला नाही आवडणार सगळ्यांना आवडणार कारण की जे वयस्कर लोक वगैरे जातात ते आपल्यापेक्षा चांगल्या एनर्जी घेऊन जातात तर त्यांना हे दिसलं त्यांना खूप छान वाटेल म्हणजे आम्ही मगाची तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये तिथे असले लिहिले होते जे लवबर्ड्स वगैरे इकडे येतात पण या करायला नो प्रॉब्लेम नाही त्याच्याशी बट अशा काही गोष्टी करू नये की ज्या इथं मंदिर आहे त्या गोष्टी लाजस्पद वाटणार आहेत सो आमची अशी इच्छा आहे जे बी करा चांगले करा लोकांना त्यांच्यापासून काहीतरी मोटिवेट भेटलं पाहिजे सो आमची अशी इच्छा आहे ते मला कसं वाटतंय तर खूपच मस्त वाटते कारण की आम्ही फायनली ज्या क्षणाची वाट बघत होतो ते आलेलं आहे ते पुढे आहे त्या हरिश्चंद्र मंदिर आहे हरिश्चंद्रेश्वर मंदिर चला तुम्हाला दाखवतो आम्ही हरिश्चंद्र बघा खूपच असं म्हणजे मोकळं ठिकाण आहे एवढ्या उंचावर आहे पण असं वाटत नाही की आम्ही उंचावर आलोय खूप उंचावरती आहे. पण आम्हाला वाटत नाही की आम्ही उंचावर आलेलो आहे कारण की असं वरून सगळं प्लेन आहे तर तुम्हाला दाखवतो आम्ही बघू शकता पुढच्या बाजूला प्राचीन काळाचं मंदिर आहे हरिश्चंद्रेश्वर मंदिर आहे ते 5 पिंड आहेत तिथून 5 सिक्ती एकत्र येऊन बनलेलं मंदिर आहे हे जे आहे मधलं आहे नंदी आहे त्यातून तुम्हाला दाखवतो बघू शकता आतमध्ये तर पूर्ण प्राचीन आहे पूर्णपणे प्राचीन काळातलं आहे कोरीव बनलेलं आहे दादाने पूर्ण असे जिथे जिथे ते गेले तिथल्या पॉईंट्स काढले आणि स्केच काढले तिथले हे कोणतं दादा एकविरा नंतर देवी आणि मागे लेणी आहेत ओके हे स्टँडिंग काढलेलं आहे हे हरिहरला आहे हरिहरला हे सर्वात उंच शिखर ह्या साईडला आहे ना आपण भीमाशंकर त्र्यंबकेश्वरच्या साईडला बसून इथं तो हे आहे दारुगोळ्याचा कोटर किंवा धान्य कोटर म्हणतात त्याला ते त्या साईडला डायरेक्शनचं आहे हे अलंग वलंग कुलंगमध्ये अलंग आहे ना अलंगमध्ये पाण्याचं टाकीचं फिल्टर आहे ती प्रोसेस कशी होती ना त्यातलं पेंटिंग काढलेलं आहे आणि हे वाईचं ढोल्या गणपती त्याचं मंदिर आहे आणि तर रामशेषचा किल्ला गेला असेल तुम्ही नाशिकला आता आम्ही करून चालू नाशिकला अच्छा इथून चाललंय नाही नाशिकचे म्हणून म्हणलं कोणता किल्ला रामशेष कुठे आहे नाशिक पासून जवळच आहे एक 10 ते 20 किलोमीटरच्या आसपासच आहे ठीक आहे रामशेष आणि हा भैरवगड पान सुटलं माझा तर आता हे चाललंय दादा खूपच असे खतरनाकमध्ये त्यांची कलाकृती आहे खूप सुंदर असे बसल्या ठिकाणी ऑन द स्पॉट ते जे आहे रेटिंग बनवलेलं आहे पहिल्या काळात ते उतरवत आहे डायरेक्ट डायरीमध्ये त्यांच्या खूपच सुंदरपणे ते काढत आहे त्यांच्या कलाकृती बघा तुम्ही बसल्या ते काढतात खंडित पिंड कोणी हर हर महादेव शंभो शंकर
सगळं पण भाऊ दरवाजा तुम्हाला पाहिजे दरवाजा आय थिंक वाटतंय दरवाजा सारखं बोट पहिल्यासारखं असेल दरवाजा पण ते आता बंद केलेलं दिसतं कारण का त्याची कलाकृती जी आहे बनवले चल खाली तिथून आतमध्ये काहीतरी आहे हात में पत्र आहे आम्ही प्रयत्न करतो जायला राहुल्या इकडे बघ इकडे बघ आम्ही प्रयत्न करतो जायला तुम्हाला नाही दाखवायचं आम्ही प्रयत्न करतो पुन्हा आतमध्ये डायरेक्ट जायला बाहेर पलीकड नको खोले तिथून नाही जाऊ शकत आणि इथून जायचं पण नाही जुनं काळ हे आहे ते खरं महादेवांची पिंड तुम्हाला सांग मी तिथं लाय टाकलेला आहे तुमचा झालाय सनराईज झालाय आम्ही दिसायला म्हणून टॉर्च लावलाय मला माहित आहे हे दिसतील हे गाबडी दिसणार तर दमनच झालाय आज काय खाऊन आलाय तिथनं काय माहित गाणं बी नाही ऐकून आलंय मॅगी खाल्ली का काय आम्हाला नाही सांगतात आता येऊ भाऊ रात्री तिकडे थांबा टेंट बिंट घेऊन वाईट शक्ती पण असू शकते नाही का 5 वाजता 5 आमचं काय खरं नाही गाईज विषय कसा आहे? वाजेनंतर आमची पूर्ण नाही का पूर्ण नाही का संपणार आहे आता फाटणार आहे पूर्ण त्यामुळे जरा आमची जिरली रस्ता दाखव पुढे जिरली आमची. आणि विषय कसा आहे माहिती आहे? काय समजेल काय तुम्हाला दिसतंय का ती फक्त तिकडे उजेड दिसते ती उजेड दिसते ना ते सगळं डोंगर आहे हे सगळं जंगल आहे भाऊ सगळं जंगल मला तुझं काय म्हणणं आहे कुठून जायचं माझं एकच म्हणणं फिरा एन्जॉय करा रात्रीच्या वेळेस फक्त बाहेर येऊ नका तिथेच वरती टेंट टाकून राहा नाहीतर आमच्यासारखे आपदा होईल नमस्कार मित्रांनो आता आपण आहे इथं वॉटरफॉल भरपूर आहे वॉटरफॉल आता आम्ही इथं नाश्ता करणार आहे हे काय आणलंय हे लिंबू आहे